टायगर टाइम्सच्या माध्यमातून आपण टाकळी हाजी या गावच्या रावडेवाडी या ठिकाणी आपण आलेलो आहोत। इथे काही व्यक्ती आहेत त्यांच्याशी आपण चर्चा करणार आहोत। नमस्ते बाबा। नमस्ते। आपलं नाव? गबाजी पिंगट, रावडेवाडी। या ठिकाणी विधानसभा निवडणुकीचं वार आता वाहत आहे, चालूच झालं। आता दोन उमेदवार रिंगणात आहेत, नामदार दिलीपराव वळसे पाटील व देवदत्त निकम साहेब। यांच्याबाबत काय सांगाल आपण? म्हणजे काही सांगायला काय नाही, पण जे जे वेळेस आहे ना आम्ही पहिलेच वळसे पाटलाचे। आता निकमही काढले लांब नव्हता, निकमही त्याच्यातच होता, पण आता पैशात जिकडे तिकडे आता काय काय नाही, वळसे पाटलांची जी कामं केलेत ते भरपूर केले ना। ऊस आमचे असे बोंबलत पडत होते, ते ऊस आता कारखान्यामुळे तुटून चालले। आतलं चेअरमन साहेब आहे ना, एकदम असा चेअरमन साहेब आहे का मापाच्या बाहेर सगळ्यांना अगदी धरून एवढ्यापर्यंत त्यांची ती एवढी कॅपॅसिटी। म्हणून जे ज्या वेळेस आहे ना त्यावेळेस आम्हाला काही झालं कुठे काय झालं तरी हे मतदान आम्हाला वळसे पाटलालाच करावं लागेल। कामं त्यांची आहेत ना, आमच्याकडे कामच नाही ना तिथं। अहो आता या रावडेवाडीला जवळजवळ नुसतं एका मिनिटात चेअरमन साहेबाला आम्ही नुसतं म्हणलो बघ शेड पाहिजे आम्हाला बा तिथे देवाजवळ जागेव, त्या ठिकाणी म्हणले मग पत्र्याचा शेड नको आहे आपल्याला काय करायचं आहे, आपण कमीत कमी सलाबचाच देऊ, 30 बाय 32चा एकदम सलाबचा शेड द्या। सांगा इथं पोटवाडीमध्ये एका देवळामुळं 10 लाखाचा नुसत्या बोलल्या दिला। अरे मग आम्ही जायचं कुठे सांगा ना, मग ते तर केलंच पाहिजे ना, वळसे पाटलाला मतदान हे केलंच पाहिजे ना। नामदार दिलीपराव वळसे पाटील यांनी विकास कामे केली आहेत, या ठिकाणावरतून असं बोललं जातंय टीका करणारे त्यांच्यावर टीका करतात, मग ते टीका का केल्या जात आहे? आता जाऊ दे, ज्याचं ते टीका करू शकतो, कोणाला काय करायचंय कोणाला कसं करायचंय ह्या टीका ते करू शकतात। आपण त्यांना काय करणार, कोणाला हाती धरणार का? काहीच आपण करू नाही शकत। पण जे विकास काम जे केलंय, आता लोकांना एकतीशीला वाटतं की बा माव एकतीशी काही काम झालं नाही, कुठं काही नाही झालं, ते विषय सोडून द्या। पण जे सर्वेजनाचं काम आहे हे वळसे पाटलांनी पूर्णपणे केले। स्वतः समस्या राहिलेल्या ते लोकांच्या कुठं गेलं तर समस्या राहतीच। आता ते मगाशी काय करायचं माहिती आहे ना, त्याच्यामुळे लोकांच्या समस्या थोड्याफार राहिलेल्या आहे, पण काम हे वळसे पाटलांनी पूर्ण चांगलं केलेलं आहे। आता आणि त्याच्या मग चेअरमन जे आहे तो चेअरमन पण 12 रुपया चांगला आहे ना, 12 रुपया चेअरमन चांगला आहे। मग त्याच्यामुळे आता हे गावडे साहेब हे गावडे साहेब मी किती दिवस मी झाल्यापासून पूर्णपणे वळसे पाटील नंतर होता, पण आधी गावडे साहेब ज्यावेळेस होता गावडे सर होता, सर ज्यावेळेस असताना पूर्णपणे आम्ही ज्या वेळेस कायम गावडे सर आमच्या संघ कायम स्वरूपी जे लागेल ते अर्ध्या रात्रीला आमचं काम करीत होतं। एकदा काय झालं होतं, आमची शाळा नव्हती आमच्या ह्याच्यात पोटेवाडीमध्ये, गावडे त्या सरांना सांगितलं सर तुम्ही म्हणलं यायला आमच्या बरोबर रावडेवाडीला जाते किंवा मुंजवाडीला जाते, बरं या 2 ठिकाणी जात्या, वाटेने जाताना जर काही घटना घडली तर मग आता याच्यापेक्षा आम्हाला इथं छोटीची शाळा पाहिजे। म्हणलं केव्हा करायचं, एक दुसरी समाज मंदिर होतं, समाज मंदिरामध्ये आम्ही शाळा त्यांनी चालू याच्यामध्ये आमची पोरबंद करून शाळा भरवली समाज मंदिरामध्ये, आणि ती समाज मंदिरामधली शाळा हे करून 6 महिन्याच्या आतमध्ये भली मोठी शाळा मी त्यांनी लगेच तयार केली। मग आता तुम्ही सांगा हे झालं गावडे सर तर गावडे सर त्याच्या पुढं आता इथून मग आम्ही वळसे पाटलाबद्दल आम्हाला जावं लागतच नव्हतं, पण इथं काय होतं गावडे सर होतं, गावडे साहेब होतं, इथंच आम्ही पूर्णपणे आजही बी आमच्या DPजवळ काही होईन ते होईन, ज्या वेळेस ना काही जरी झालं तरी आम्ही गावडे साहेबाकडे जातो। अजून कुठेही बी आम्हाला दुसरीकडे जाण्याची काही येऊनच दिली नाही। म्हणून मी आज किती 30 वर्षापूर्वी उपसरपंच होतो, 30 वर्षापूर्वी पहिला, तेव्हापासून त्याच्यावर मी उपसरपंच झालो, निंबर राहिलो, आता बायको सरपंच होती, पण ज्यांनी कामं केली त्यांना त्यांच्याशी काम केलंच पाहिजे ना। आतापर्यंत आपलं चांगलं आहे आणि आताच हे करून काही नाही, तुम्हाला जे असेल ते आम्ही वळसे पाटलाची आज मागा। या ठिकाणी टिंबे धरणाला बोगदा करून याचं पाणी कर्जत जामखेडला नेलं जाणार आहे, याबाबत काय सांगाल?
एवढ्या टप्प्यावर नाही. आपण आता ते मोठ्याचं काम आहे, एवढ्या टप्प्याचं बोगदा कुठं पाडायचा आहे का मधून फोडायचा आहे का त्यांना काय करायचं का कडनी काढायचं त्याला आपण काय करू शकतो. आपलं तिथं आपलं पुरतच नाही ना, काय करायचं इतर एवढं लांबाचं करायचं काय. आपलं चित्र हातरून टाकलेलं तेवढंच पाय पसरलं पाहिजे ना. तो बोगदा पाडायचा आहे का बोगदा ठेवायचा आहे का पाणी भरून ठेवायची त्याच्याशी आपल्याला काय हे नाही ना. म्हणजे हा बोगदा झाला तर फायदा होईल का तोटा होईल का? सगळं नाही व्हायचा ते त्यांचा प्रश्न राहिला. त्या प्रश्नापत्र आपण जायची काही गरज नाही. बोगदा पाडू नाही तर फक्त हे माणसं चांगली आहेत एवढं आपल्याला माहिती आहे. नामदार साहेब या ठिकाणी विकास कामे केलेली आहेत. मग आता टीकाकार टीका करतायत आणि पुन्हा मग या ठिकाणी वातावरण कसं असणार आहे? नामदार साहेबांच्या बाजूने असणार आहे की देवदत्त निकम साहेबांच्या माध्यमातून बाजूने असणार? आता एक त्यांचं लोकांचं काय म्हणणं झालं तसं आमदार साहेबांच्या बाजूनीच, पण लोकांचं काय म्हणणं झालं राहायला त्यांनी पवार साहेबाला काय सोडलं. लोकांना कुठं काय म्हणायला गेलं त्यांनी म्हणायचं पवार साहेबाला काय सोडलं. मग ते असं केलं पाहिजे तसं म्हाताऱ्याला सोडल्यामुळं असं झालं. त्याच्यामुळे बाकी दुसरं काहीच नाही. एवढंच आहे. आमदारांनी काम केलेलं आहे चांगलं. वळसे पाटील काम करतोय चांगलं. आपण का बा उद्या निकमला बी खराब आहे असं पण नाही. निकमचा माझा पण संबंध चांगलाच होता पहिला. एक जागी असताना संबंध चांगलाच होता ना. आता होईल माझ्या एक म्हाताऱ्याच्या 100 वाढदिवसाला निकम पण आला होता, वळसे पाटील आला होता, गावडे साहेब तो होता, परत बांधल आलता, सगळे पुढे माझ्या या म्हाताऱ्याच्या 100 वाढदिवसाला आले होते. आपलं चांगलंच आहे सगळ्याची. पण काही गोष्टी आता काय झाले रावडेवाडीमध्ये आज कारखाना आहे. आज कारखाना असताना आम्ही अर्ध्या रात्रीला जरी एखाद्याची कोणची अडचण आली आम्ही अर्ध्या रात्रीला जर गेलो की बा ह्या इथं हे आमचं करा तर ते लगेच करतात ना. याच्यापेक्षा दुसरं काय पाहिजे मग. म्हणजे या ठिकाणी कारखाना झालाय, कारखान्याच्या माध्यमातून रोजगार भेटला असं तुम्हाला बोलायचं आहे? हा, रोजगार भेटला म्हणजे 10-5 पोर आमची आहेत का 10-5 बाहेरची असतील ते का वहिनी ते आहेत ते असल्याबद्दल काही नाही. पण ज्यावेळेस आमच्या रावडेवाडीची जशी सोय झाली तशी बाहेरची कोणची झाली का नाही हे मला माहीत नाही, पण आमची चांगली झाली. आम्ही जर एखाद्याचा पार आता होऊन द्यायचा काय बरं एखाद्याला कांदा लावायचं त्या ठिकाणी त्याचा ऊस तोडायचा म्हटलं तर आम्ही आज जाऊन टोळीवाल्याला दम देऊन टोळी आम्ही तोडून घेतो आजही बी. कोणाचे जीव त्यांचे जीव नाही तर आम्हाला काय म्हणलं तर ली बाहेर. आणि आम्हाला इथं जे आतमध्ये चेअरमन साहेब आहे तो फार माणूस चांगला आहे. एवढा आहे का तो सगळ्या माणसाचं धोरण करून असतो. त्यांनीच ते माणसं पाहिले ना तर तो म्हणू शकतो का बा हे माणूस काय करेल असं. ओके, एकंदरीत ही परिस्थिती. हा, आणि ज्या वेळेस वळसे पाटलाला मग ध्यान आहे एकदा पहिल्या सूट कारखाना चालू होता आणि वळसे पाटील आला होता आमच्या तिथं. ज्यावेळेस त्या ठिकाणी आल्या हो सगळं या वाटा काय झालं होतं या वाट्याला हेच नाही पडलं, रेगच पडली नव्हती. ह्या वाटा बंद होत्या सगळ्या. तो ज्यावेळेस म्हणला बा ते असं असे तुम्हाला हे करावं लागेल वाट जायला अफगाणाचं वळसे पाटलं मी सांगलं तुमच्या कारखान्यापासून जोडलं मी तर रोडला आहे. माझ्या वावराने 1 वर्ष तुम्हाला वावराने डायरेक्ट रोड करून देईल आणि तुमच्या गाड्या काढून देईल रोडला. तुमच्या कारखान्यातून माझ्या वावरात फिरले ना माझ्या वावरातून डायरेक्ट रोड. त्यावेळेस ते माझ्याजवळ बसून म्हणले ठीक आहे काय अडचण. मी आजही गेलो. मी काय लय भूषण सांगत नाही पण मी आजही गेलो. वळसे पाटलाला सुद्धा डायरेक्ट जातो. आपण करतोय ना ते. आपण गेलो पाहिजे ते उद्या काय म्हणायचे राहिले अजून आपल्याला. म्हणजे तुम्हाला असं बोलायचे जनसामान्य सुद्धा वळसे पाटलांपर्यंत पोहोचू शकतात? पोहोचलोच ना. आता मी काय जमाना झाली मी पोहोचतोय ना. उद्या 10 जण घेऊन पोहोचतोय ना. लोक 10 जण घेऊन मी त्या ठिकाणी पोहोचतोय म्हणजे चांगले ते त्याबद्दल नाही. कोणाला बी चांगल्या माणसाला चांगलं म्हणलं पाहिजे असे. धन्यवाद. तर हे होते रावडेवाडीमध्ये विश्वजित गवारी. धन्यवाद.